महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल होणार नाही, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्वे निवासी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेत पुरातत्व विभागाने मंदिर संवर्धनाची सर्व कामे करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मंदिरासंदर्भात गेल्या काही दिवसात प्रसारित झालेल्या विविध वृत्तांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाणे आणि देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे उपस्थित होते. पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की महालक्ष्मी मंदिर ही केवळ वास्तू नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करताना पुरातत्व विभागाने नियमांसह भाविकांच्या भावना लक्षात घेऊन काम करावे. नवरात्र उत्सवापूर्वी शक्य तितकी कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावी. गरुड मंडपाचे बांधकाम वेळेत पूर्ण करावे. तसेच किरणोत्सव उत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मंदिर विकास आखाड्याअंतर्गत येणाऱ्या मिळकतीची माहिती देताना सांगितले की भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात 89 नागरिक, 195 व्यावसायिक आणि 53 मिश्र स्वरूपाच्या मिळकतीचा समावेश आहे. संबंधित मिळकतधारकांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वहाणे यांनी मंदिराचे जतन आणि संवर्धन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच केले जात असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.